चला व्यासपीठासमोर जरा बाजूला व्हा, जेणेकरून आपण सामना देखील आम्हाला व्यवस्थित दिसेल. तर सलामीची जोडी आपण कोळेगाव संघाची पाहू शकता. हिरामण आणि विजय काय खेळ केला होता. हिरामणने देखील आपण पाहिले तर निर्जच्या स्पर्धेमध्ये हिरामण आणि आपण पाहू शकता निलेशी जोडी. चला नागाव संघ श्रीनाथ जरा लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 20 मिनिटाचा आपल्याला अवधी आहे. नागाव संघ देखील खूप चांगला संघ आहे. 40 प्लसचा रेग्युलर संघ देखील त्यांचा खूप चांगला आहे. पहिलं षटक आता पॉवर प्लेचं कोण घेऊन येतं पाहायचं यावेळेला. तर गोलंदाजी मार्कवर येतोय श्रीनाथ पाटील. विजय म्हात्रे आणि हिरामण म्हात्रे आपण पाहू शकता. स्ट्रायकिंगला विजय. हिरामण खूप चांगला फलंदाज आहे या संघाचा, कोळेगाव संघाचा. तेवढा चांगला गोलंदाज त्यांच्या समोर. तर श्रीनाथ पाटील त्याची मार्कवर अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू संजय पाटील यांचे बंधुराज आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर श्रीनाथ पहिलं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. एक षटकावर ड्राईव्ह बघायला मिळतोय. डीप मधनं क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला उचल थोडंसं फॉर्मलिंग झालाय. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. खातं उघडलं जात आहे. कोळेगाव संघ टॉस जिंकल्यानंतर आपण धाडसी निर्णय घेतलाय. रणजितने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हिरामण स्ट्राईकला आपण पाहू शकता. विजय नो स्ट्राईकला आहे. श्रीनाथ चेंडू लॉफ केला. यावेळेला सुरेख फटका. पॉवर प्लेचा योग्य वापर करतोय. तसे डीप मध्ये येतोय. त्याला बीट करून चेंडू जातोय यावेळेला सीमा पार. चौकार. हर्षल मडवी यांनाही विनंती करतो व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. सायकलला हिरामण. चेंडू यावेळेला बॅकफुटवर गेले. ते स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे पाहिलं जाते. पंच वाईटची खूण करतायत. अवंत धावेने भर धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 7 धावा आपण पाहू शकता. चांगली सुरुवात करतोय कोळेगाव संघ. चेंडू खूप चांगला होता. बॅटन मध्ये चेंडू फेकला होता. यावेळेला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू होतो लॉंगॉनला. मे स्पीड. चेंडू सीमा पार जातोय का पाहायचं यावेळेला. आणि चेंडू सीमा पार गेलाय. चौकार. दर्शक धावफल करते आपण पाहू शकता. 11 धावा आपण पाहू शकता. एक चांगली सुरुवात मिसफीट झाली. नागाव संघाने त्याचा फायदा मिळाला कोळेगाव संघाला. श्रीनाथ गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला आपण पाहू शकता. यावेळेला हिरामण. चेंडू ऑन साईडला मोठा फटका दाखवायचा होता. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर काढलाय. चांगला कमबॅक बघायला मिळतंय. नागाव संघ आपण पाहिलं तर एक चांगला संघ आहे, पण क्षेत्ररक्षणात चांगलं होत नाहीये. श्रीनाथ तो हिरामण. चेंडू पडल्या तर खाली राहिलाय. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. हाईट घेत नाही यावेळेला. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिली तर सुरेख गतीने निघून जातो. वेगाने निघून जातो. डॉट चेंडूची समाप्ती. पुढे श्रीनाथ तो हिरामण. चेंडू पुन्हा येते आडव्या बॅटने. चेंडू जातो मिड विकेटला. इथे डायरेक्ट हिटची संधी होती. जर डायरेक्ट हिट झाली असते तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 12 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीत ड्रेस कोड आपण पाहू शकता. व्हाईट कलरचा ड्रेस कोड प्रदान केलाय नागाव संघाने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 12 धावा. एक चांगला स्टार्ट दिलाय. 2 चौकार आले आहेत. मिसपूरमुळे एक चौकार गेला. श्रीनाथ पहिल्या षटकात धावा दिल्यात 12. तपाच्या गोलंदाजी मार्कवर कोण येतोय नागाव संघाकडून बघा. नागाव संघ आपल्याला सूचना करण्यात येते आयोजकांच्या माध्यमातून. आपण जरा वेळ कमी घ्या. श्रीनाथ 10 संघ आज खेळणार आहेत. यानंतर सामना असणारे नौपाडा विपक्ष वाडेगर. बिग फाईट सामना असणारे. वाडेगर संघाचे कॅप्टन जर आले असतील तर आपण आयोजक संपर्क साधा. राजू मडवी
एक चांगला फलंदाज देखील आहे. खूप चांगली फलंदाजी केली होती मानपाड्याच्या मैदानावर. राजीव पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. तर P1 संपला. एकच पॉवर प्ले, 4 षटकांचा सामना आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, स्पर्धेचा नियम आहे. झाडाला जर डायरेक्ट चेंडू लागला तर षटकार आहे. राजीव गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज हिरामण. अजून विजयला स्ट्राईक आली नाहीये. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेग, मिड विकेट, वडिश लॉंग ऑन, लॉंग ऑन. चेंडू खूप चांगला होता. यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय वडिश लॉंगनला. जबरदस्त क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतं, फेकी करतोय, तोपर्यंत अवधी जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केले जातात. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकतो. यावेळेला 14 धावा. पहिला सामना जिंकला आपण इथे वसार संघाने, त्यानंतर संदर्भ संघाने सामना जिंकला, खिळकाई संघाने सामना जिंकला. जो पहिला संघ खेळ आपण सामना जिंकतो त्याला बाय त्याच्या सामन्यामध्ये. पण त्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला राजीव. चेंडू खूप वेगाने मात्र इम्प्रेस करतो. यावेळेला आडव्या बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती. आपण पहिली तर नो स्ट्राईक यांचा विजय दाखवून देतो कशा प्रकारे तुला फलंदाजी करायची होती. कारण नो स्ट्राईक यांचा फलंदाज म्हणजे आपण इथं अर्षाचं काम करतोय. सेकंड फलंदाजासाठी राजू. हा चेंडू बॅटमधनं खोदून काढला. यावेळेला सरळ बॅटनं खेळतोय. लॉंगॉन तसे डीप मधनं आलाय, चेंडूला फीड करतोय, तोपर्यंत अवधी जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 16 धावा बिनबाद 16. एक चांगली सुरुवात आपण पाहू शकता. यावेळेला कोळेगाव संघाच्या माध्यमातून अजूनही विजयला स्ट्राईक येत नाहीये. तब्बल 9 चेंडूचा खेळ झालाय. राजू. हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला खोल टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करतो. यावेळेला कव्हर रिजन मध्ये कव्हरला जोपर्यंत चेंडू फीड होईल येऊन क्षेत्ररक्षक पर्यंत 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. तर सगळे 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 17 धावा. एक चांगली सुरुवात, आत्मविश्वासाने सुरुवात करतोय. आता बऱ्याच वेळानंतर म्हणजे 10 चेंडू नंतर विजयला स्ट्राईक आले. त्याचा विजय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. एक छोट्या काचचा खेळाडू. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण पाहू शकतो वडिश लॉंगॉन. पुलटॉज आहे. यावेळेला ग्लान्स केलाय, सुरेख मनगटाच्या साह्याने चेंडूला वळवलंय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, चौकार. केला आणि बॉटम यांचा सुरेख वापर केला. टर्न केला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधनं मनगटाच्या साह्याने वळवलं. तसं काय 21. विजय देखील एक चांगला फलंदाज आहे. राजू पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. यावेळेला पुढे ससलय, सुरेख फटका. यावेळेला वडिश लॉंगॉन, लॉंगॉनच्या मधून चेंडू जातो. यावेळेला सीमा पार, दे दनादन चौकार. तर काय फलंदाजी करतो. आत्मविश्वास बघा किती चांगला आहे विजयकडे. फुटवर्कचा वापर बघा. कृष्णदादा कीर देखील येतात. स्वागत आहे कृष्णदादा. उमेश आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 चांगले खेळाडू नावपाडा संघाचे. तर
तर राकेश म्हात्रे देखील येत आहेत उद्योजक. या राकेश म्हात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत. बघा लहान मुलगा देखील कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करतोय. आम्ही नेहमी सांगतो सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला. मला दिसले चेंडू शॉर्ट पिच होता, ऑन साइडला पूल केलाय. सुरेख टायमिंग यावेळेला बघायला मिळतोय. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. तर गोलंदाजी मार्कवर आलाय. आपण बोलले तर 12 खेडे आम्हाला माहिती देतात की बालकृष्ण आलाय. बालकृष्ण येतोय कारण की आधी मनोहर सांगितला, काही हरकत नाही. कारण नागाव गाव देखील भरपूर मोठं आहे, त्यामुळे गावातील प्रत्येक खेळाडूंची नावं माहिती नसतात. बालकृष्ण येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचा 30 घेऊन स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता हिरामन सुरेख फलंदाजी करतो. आता पण 3 चौकार दाखवलेत आणि 29 धावांची भागीदारी केली. टाळ्या होऊन जाते 2 फलंदाजांसाठी. फुलटॉस या बेला चांगला फटका बघायला मिळतोय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय लॉंगॉनला. श्रीनाथ येतोय डीप मधनं, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. तोपर्यंत अवधी होता 2 धावा घेण्याचा. 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहू शकता. या बेला कोळेगाव संघाची बिनबाद 31 सुरुवात. टॉस जिंकला रणजितने आणि सांगितलं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तर बॅटिंग आमची चांगली आहे, धाडसी निर्णय. आणि आतापर्यंत 2 फलंदाजांनी त्यांचा निर्णय सार्थक ठरला. हा चेंडू यावेळेला ड्राईव्ह करायचा होता, खोलवर टप्प्याचा होता. चेंडू जातोय कव्हर पॉइंट रिझन मध्ये, थोडंसं फंबलिंग झालंय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 33 धावा. हर्षल मडवी साहेबांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. चेंडू सुरेख कव्हर ड्राईव्ह, पण एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1च धाव मिळते. हिरामनने लगेच इशारा केलाय की बाबा 1च धाव पूर्ण करूया. थोडंसं दमछाक झाली असेल. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. चांगली फलंदाजी केली जाते हिरामनच्या माध्यमातून. मनोहर बालकृष्ण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. विजय छोटा पॅकेट बडा धमाका, हाईट कम फाईट ज्यादा. फुल टॉस होता यावेळेला. पद्धताली त्याचा खूप चांगला वापर केला आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू फीड केला जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला बिनबाद 35 सुरुवात. खूप चांगली आत्मविश्वासाने सुरुवात केली आहे 2 फलंदाजांनी. कौतुक करेन मी विजयचं देखील. खूप चांगली फलंदाजी करतो. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला आणि 9 धावा कुठल्या आहेत आपल्या संघासाठी. बालकृष्ण गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेनला हिरामन. चेंडू ऑन साइडला सुरेख टायमिंग. चेंडू करतो यावेळेला हवाई सफर मिळून देतोय. आपण बोलले तर हिरामनला 6 धावा आणि संघ चेंडू 31 धावा. टाळ्या जरूर झाल्यात पाहिजेत. अरे 12व्या खेळाडू मगापासून तर हिरामनच्या बॅटमधून मोठे फटके काय येत नाही, पण आता मात्र मोठा ब्लास्ट केलाय त्यांनी. षटकाराने धावसंख्या 10 फलकात 41 धावा. आपण पाहू शकता 2 नगरसेवक सामन्याचा आनंद घेतात. साई शेलार आणि आपण बघितलं तर अमर पाटील. एक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक, तर दुसरे आपण ठाणे महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक पाहू शकता. तर मनोहर येतोय गोलंदाजी मार्कवर. 41 धावा बिनबाद. 41 धावांची भागीदारी. जरा टाळ्या जरूर झाल्या पाहिजे 2 फलंदाजांसाठी. काय फलंदाजी करतात आत्मविश्वासाने. हिरामनचं कौतुक करेल. सिंगल डबल देखील घेतोय, मोठे फटके देखील मारतोय. आणि विजय आता स्ट्राईक आपण पाहू शकता. यावेळेला विजय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. मनोहर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेनला विजय. चेंडू यावेळेला फ्रंट फुटर आले होते. ड्राईव्ह करायचा होता, चेंडूला ड्रिल करून सोडून देतो. चेंडू यावेळेला वेगाने निघून जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. मनोहर पुन्हा गोलंदाजी मार्कवर कमबॅक करावा लागणार आहे. राऊंड तिकडे मार्क स्ट्राईकला विजय. चेंडू ऑन साइडला पूल करायचा होता. लिडिंग एज यावेळेला जेल ड्रॉप होतोय. 1 धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातात का पाहायचं इथे. आणि 2 धावाची त्याच्या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. सुंदर रनिंग द बिटवीन इकडे आपल्याला बघायला मिळते. विजय आणि आपण पाहिले तर हिरामनच्या माध्यमातून धावसंख्या 10 फलकात ते आपण पाहू शकता. 2 ने पुढे सरकते. 43 धावा.
काय फलंदाजी केली जाते आतापर्यंत बघा, या दोन खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला चांगली फलंदाजी केली जाते. 20 चेंडू आतापर्यंत खेळले ते दोन फलंदाज. मनोहर हा चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता, बॅटची कडा घेऊन जातो, इष्टक्षक चूक करत नाही, बिग विकेट. शैलेश येतोय तर चला, वाडेकर संघाचे संघनायक या टॉससाठी आपण येतो. नवापाडा संघाचे संघनायक आलेले आहेत. 40+ स्पर्धा आपण पाहतो. अतिशय चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय, एक देखणं आयोजन बघायला मिळतंय. पूर्णपणे भगवा पट्टा आपण पाहू शकता, सीमेरेषा तैनात केली आपण इथे मारला गेलेला आहे. स्पर्धेची शोभा वाढत आहेत. कटआउट देखील आपण पाहू शकता. शैलेश पाटील येतोय, चेंडू बाकी आहेत. निलेश पाटील येतोय, 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. मनोहर गोलंदाजी मार्कवर, हा चेंडू बॅक पण जाऊन टॅप करतो. यावेळेला चेंडू होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मधनं आलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 10 फलक ते आपण पाहू शकता. यावेळेला 45 धावा आपण पाहू शकता. चेंडू बाकीत अजूनही विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी. चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये, मनोहरचं कौतुक करेल. फक्त 4 धावा दिल्या आहेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. साकेलनं फलंदाज आपण पाहू शकता निलेश. हा चेंडू ऑन साईडला खेळत होता, पायचीचं अपील होतं. यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकाती. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. मनोहर काय गोलंदाजी करतोय, स्टाकेला हिरामन. हा चेंडू यावेळेला बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतोय. चेंडू जातोय यावेळेला तळमॅन सीमारेषा पार, चौकार. वडेकर संघाचे संघनायक या टॉससाठी आपल्याला अंतिम कॉल असणार आहे बघा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं फार गरजेचं आहे. वडेकर संघाचे संघनायक तसं काय धापल कधी आपण पाहू शकता. 50 धावा, 51 धावांचं लक्ष्य आहे. 16 चेंडू मध्ये आपण तर हिरामने 35 धावा केल्या. हिरामनसाठी टाळ्या होऊन जातात. एकदा चांगली फलंदाजी केली, टॉस जिंकला रणजित संतेने आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि खूप चांगला निर्णय त्यांच्या फलंदाजाने आपण बघितले तर आता धावा केल्यात 50. चला, वाडेकर संघाचे संघनायक आपल्याला अंतिम कॉल असणार आहे. एकावन्न धावांचं लक्ष्य, 12.75च्या सरासरी धावा कोटायच्या आहेत. नागाव संघाची देखील फलंदाजी खूप चांगली आहे. गणेशला चांगला खेळ करावा लागणार आहे, आत्मविश्वासाने त्याला फलंदाजी करावी लागणार आहे. गणेश येत आहेत, चेंडू चेक करतायत, पाहायचं गणेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय. श्रीनाथ देखील त्यांच्या सोबतीला असणार आहेत, अतिशय चांगला फलंदाज आहेत. चला, वाडेकर संघासाठी या. प्रकाश नाईक देखील आपण पाहू शकता. कंट्रोल रूम मध्ये आपण बघितलं तिथून आनंद घेतात डीजेच्या बाजूने आणि करतायत. काय खेळ करतात ते देखील 40+ माध्यमातून. चला, बॅट्समन जरा लवकर जा. नागाव संघ
तर गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला पहिलं षटक घेऊन येतो राम म्हात्रे येतोय. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता गणेश पाटील आणि श्रीनाथ पाटील ही जोडी, पाटील बंधूची जोडी आपण मैदानात पाहू शकता. चला कोळेगाव संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. रणजित स्ट्रायकिंगला फलंदाज आपण गणेशला पाहू शकता. राम म्हात्रे गोलंदाजी मार्कवर येतोय. वाडेकर संघ चला या टॉससाठी बघा इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी करणं फार गरजेचं होतं. 40+ संघटनेचे अध्यक्ष आपण पाहू शकता अर्जुनबाईच्या माध्यमातून आपण बोलले तर त्यांना धन्यवाद तेवढे थोडं कमी आहे. तर त्यांनी एक संघटना उभारली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून सर्व खेळाडू त्या नियमांचं पालन करत आहेत. कृष्णादादा तुम्हाला देवा तिकडे धन्यवाद कमी आहे. तुम्ही देखील एक खेळाडू चांगले आहेत, पण शिस्त काय 40+च्या माध्यमातून हे आम्हाला बघायला मिळते नेहमी. रेग्युलर खेळाडू देखील असोसिएशनच्या माध्यमातून खेळतात. विनोदाच्या माध्यमातून त्यांना देखील शिस्तीचं पालन करायला शिकवलं जातं आणि सर्व संघ शिस्तीचं पालन करताना दिसतात. तर राम म्हात्रे गोलंदाजी मार्कवर तर स्ट्रायकरला गणेश पाटील, नो स्ट्राईकला श्रीनाथला आपण पाहू शकता. ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड ऑनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. पहिला चेंडू लॉफ केला यावेळेला, फटका चांगला आहे. पहिला चेंडू सीमा पार जातो का डीप मध्ये क्षेत्रक्षक आलाय. कौतुक करेल मी विजयचं, काय वेगाने आला बघा. हरणाईच्या चपळाईने मात्र इथं चेंडूवरती येतो. विजयचं कौतुक करेल, किती डीप होता पण किती वेगाने आलाय. खूप चांगलं क्षेत्रक्षण दाखवतोय विजय. 51 धावांचं लक्ष आहे. गणेश बॅटचा फेस खोलतोय पहिल्या चेंडूवरती. राम गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड राऊंड ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता. चेंडू वेगाने आलाय शरीराच्या दिशेने. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. राम गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. साकेला फलंदाज श्रीनाथ पाटील. हा चेंडू अडव्या बॅटने ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. सुरेख टायमिंग. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 7 धावा आल्यात. तसं काय धावफल कधी 7. पुणे तर राम गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क करतो. श्रीनाथच्या बॅटमधून एक चौकार आलाय. आत्मविश्वास वाढला असणार आहे. हा चेंडू ऑन साइडला सुरेख टायमिंग. यावेळेला शॉर्ट मिडविकेटच्या डोक्यावरनं चेंडूला उडवतोय आणि चेंडू जातो याला मिडविकेट सीमारेषा पार. चौकार. तसं काय धावफल कधी आपण पाहू शकता 2 सलग चौकार आल्यात. श्रीनाथ पाटील यासाठी जाणला जातो कमी चेंडू जास्त धावा. कारण मी मगाशीच म्हणालो नागाव संघाची रन मशीन आहे श्रीनाथ पाटील, म्हणजे सुरेख कामगिरी करतोय. राम गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. P1 मधलं षटक हाताळतो. यावेळेला एकच पॉवर प्ले असणार आहे. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला चेंडू खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतो. यावेळेला झेल सुटला जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. झेल सुटलाय कोणाचा? श्रीनाथचा झेल सोडलाय. क्षेत्ररक्षक होते आपण पाहू शकता. यावेळेला संदीपने झेल सोडलाय. 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप झालाय. संख्या 13. पुणे गोलंदाजी मार्कवर राम गोलंदाजी चांगली करतो. क्षेत्ररक्षक 7 लाभत नाही. स्ट्रायकरला श्रीनाथ पाटील. चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. वेगाने चेंडू सीमारेषा गाठतोय का पाहायचा आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार.
दमदार सुरुवात केली आहे नागाव संघाने. श्रीनाथचं मी कौतुक करेन, काय फलंदाजी केली आत्मविश्वासाने. आपण म्हणतो 3 चौकार दाखवले, 14 धावांची खेळी करतो 4 चेंडूंमध्ये. आता येणारं समीकरण 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 17 धावांचा एक आपण म्हणतो योगदान दिलंय 2 फलंदाजाने. एक चांगला स्टार्ट दिलाय. गणेश शांत होता, श्रीनाथ आक्रमक खेळला. आता पाहिजे गणेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्क येतो संदीप. तो गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता संदीप येतोय. साकेला फलंदाज गणेश पाडेल. पहिल्या षटकात आक्रमक खेळला नाही, शांत खेळला. पहिल्या षटकात आक्रमक खेळला आपण श्रीनाथ. संदीप हा चेंडू खूप चांगला होता. बॅट अँड पॅडमध्ये चेंडू फेकला होता. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. यावेळेला मिसफील्ड. चेंडू सीमा पार 2-2 क्षेत्रक्षेला चकून जातोय. किशोरने चूक केली मी तर म्हणेल. यावेळेला चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 21 धावा. 21 धावा. विजय दाखवून दे सांगतोय यावेळेला किशोरला की तुला कशा प्रकारे चेंडू फील्ड करायचा होता. उपयुक्त चौकार आलाय. सुरेश पाटील साहेबांचं आगमन होतंय. साहेबांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. तो संख्या धाव फलक 21. शैलेश तू गणेश. चेंडू खूप चांगला होता. गुड लॅस पण टेकअप झाला. बघा किती चांगला चेंडू फेकला होता. यावेळेला खूप चांगला कमबॅक केलं. चौकार गेला या आधीच्या चेंडूवर मिसफील्डमुळे, पण माझ्यात मात्र गुणवत्ता. मी मात्र कमबॅक करू शकतोय दाखवून देतो. यावेळेला आपण संदीप चांगली गोलंदाजी करतोय. इष्टरक्षकाचं कौतुक करेल. कॅप्टनचं आपण रणजितचं कौतुक करेल. खूप चांगला चेंडू कलेक्ट केला संदीप. राईट आर्म ओर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू ऑन साईडला बॅटने क्षेत्ररक्षक त्याला बीट करून चेंडू जातो. यावेळेला पंचांचा चरतो फ्लॅट षटकार. आपण पाहू शकता डोक्याचा क्रिकेट खेळत कॅल्क्युलेट क्रिकेट खेळला जातोय. तर पहिल्या षटकात आपण इथं श्रीनाथ आक्रमक खेळला. आता मात्र आक्रमणाची जबाबदारी स्वीकारली ती म्हणजे आपण इथं गणेशने. दोन्ही बाजूने हल्ला केला जातोय. धावसंख्या धाव फलकात 27 धावा. वेगाने धावा वाढतायत. संदीप राईट आर्म ओर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू खूप चांगला होता. बॅटरमध्ये चेंडूला फ्लिक केला. यावेळेला चेंडू जातोय वडिश लॉंगरला. राम आहे तिथे चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट. बघा किती वेगाने धावतोय श्रीनाथ. असं वाटत नाही की 40+ खेळाडू आहे, इतक्या वेगाने धावतोय. तो संख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 29 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म खूप वेगाने मार्क करतो. स्ट्रायकरला गणेश आपण पाहू शकता. गणेश पाटीलला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला बॅकफुटवर गेले ते स्क्वेअर कट करायचं होता. चेंडूचा पाठलाग देखील केला होता. चेंडूची समाप्ती. चांगली कमबॅक बघायला मिळते. तर अजित पाटील कोळेगाव साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. अध्यक्ष चषकामध्ये देखील त्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं होतं. हा चेंडू ऑन साईडला सुरेख फटका बघायला मिळतो. फटका बनवला यावेळेला आणि चेंडूला फेकून देतो याला मिडविकेटकडे. चौका. धावसंख्या धावफलकात 33 धावा. पहिल्या षटकात श्रीनाथने आक्रमण केलं. दुसऱ्या षटकात गणेशने आक्रमण केलं. रणनीती आखली जाते. बघा पूर्णपणे डोक्याचा वापर करून क्रिकेट खेळला जातोय. एकदा एका षटकात आपण संदीपने आपण म्हणजे तर गणेश आक्रमण करतो. दुसऱ्या षटकात आपण म्हणजे तर श्रीनाथ आक्रमण करतो. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धावफलकात बिनबाद 33-51 धावांचं लक्ष असताना धावफलकात धावा लागल्यात. आपण म्हणजे 33. येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. याच दरम्यान आमचे मान्यवर
अजित पाटील यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे। सत्यन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अजित पाटील यांचा देखील यथोचित सन्मान करायचा आहे। महाराष्ट्राचा परंपरा अतिथी देव भव, प्रत्येक पाहुण्याचा सगळं देवाप्रमाणे केलं जातोय। अजित पाटील यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय। तर नेहमी सहकार्य असतं त्यांचं। अध्यक्ष चषक देसाईमध्ये देखील त्यांचं सहकार्य लाभलं होतं। प्रथम द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफ्या देखील आम्हाला त्यांनी दिले होते त्यांच्या बाबांच्या स्मरणार्थ। धन्यवाद अजित पाटील साहेब, आपण या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद तुमचं। साई शेलार देखील सामन्याचा आनंद घेत आहेत। अमर पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहेत। तर गोलंदाजी मार्कवर येतोय जगन म्हात्रे, येतोय जगन म्हात्रे पाहिजे। 12 चेंडू 18 धाब्यांची गरज आहे। स्ट्रायकेला फलंदाज पहिल्या षटकात ज्याने आक्रमक फलंदाजी केली तो श्रीनाथ। आता वाडेकर संघाचे संघनायक जर पण आला असेल तर या टॉस साठी बघा आपल्याला पॅरालाइज केलं जाणार आहे। 40+ संघटनेचे खजिनदार बा बोराडे, स्वागत आहे आपलं देखील। एक चांगलं खेळाडू, एक चांगलं व्यक्तिमत्व। चला वाडेकर संघाचे संघनायक या टॉस साठी जगन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर। बघा जर वाडेकर संघाचा कोणी खेळाडू किंवा कोणी प्रतिनिधी आला असेल तर आपण आयोजकाशी संपर्क साधा। जगन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघात 30 षटक घेऊन येतो। स्ट्रायकेला श्रीनाथ पाटील। हा चेंडू ऑन द टोस खेळला, यावेळेला क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटला जातोय। एक धाव इथे कंप्लीट केले, 2 धावा इथे कंप्लीट केले जातात। रजनीकांत सोप्पा झेल सोडतो यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये। धावसंख्या आपण पाहू शकता यावेळेला 2 ने पुढे सकते धावसंख्या धाव फलकाती 35 धावा आपण पाहू शकता। 16 धावांची उमेश पाटील दातिवली विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे। दातिवली गावचे जर कोणी मान्यवर, बेतोडे गावचे जर कोणी मान्यवर असेल तर या व्यासपीठावर। हा चेंडू यावेळेला चांगला होता, यावेळेला पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातो। डॉट चेंडूची समाप्ती। अजूनही सामन्यामध्ये उत्कंठा आपण टिकून वाढलेली आहे। संघर्ष सुरू आहे दोन्ही बाजूने। एका बाजूने संघर्ष सुरू आहे धावा कुटण्याचा, तर एका बाजूने संघर्ष आहे धावा वाचवण्याचा। येणारे 10 चेंडू 16 धावांची गरज आहे। कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम आहे 40+चा। जगन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर। हा चेंडू यावेळेला आपण लोअर फुलटॉस होता, ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडूला पिचिंग केला होता। सुरेख गोलंदाजी बघायला मिळते। जर तो झेल पकडला असता तर, जर मला क्रिकेटमध्ये बिलकुल थारा नाहीये। जर तो झेल पकडला असता तर 2 धावा देखील वाचल्या असता, गडी देखील बाद झाला असता। सुरेख गोलंदाजी करतो जगन म्हात्रे। आता मात्र 9 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे। सामना खूप चांगला बघायला मिळतो, रफ अँड टफ सामना बघायला मिळतो। जगन हा चेंडू यावेळेला ऑफ केलाय, चेंडू खूप उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाही। काय झेल पकडला यावेळेला, सुरेख झेल पकडला तर विजय मात्र खूप चांगला झेल पकडतोय। राम पाटील येतोय, काय गोलंदाजी केले जगनचं मी कौतुक करेल। 12 चेंडूंमध्ये आपण 18 धावांची गरज असताना आता मात्र 8 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे। काय गोलंदाजी करतोय, विजयचं देखील कौतुक करेल मी। बॉडी बॅलन्स बघा किती चांगलं ठेवलंय, सीमेरेषा लगत फिटनेस बघा किती चांगला विजयचं। कौतुक करेल मी आपण जगनचं। काय गोलंदाजी केली जाते, भन्नाट वेग मात्र कमी आहे पण दिशेवर मात्र नियंत्रण आहे, दिशेवर आणि अचूकतेवर नियंत्रण आहे। स्ट्रायकेला फलंदाज अजून एक गणेश पाटील सारखा एक आक्रमक फलंदाज स्ट्राईकला आहे, सलामीचा फलंदाज आहे। ही जमेची बाजू असणार आहे नागाव संघासाठी। पुणे त्या गोलंदाजी मार्कवर जगन राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय। शॉर्ट पिच आहे, ऑन द टॉस खेळला, यावेळेला बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करतोय। क्षेत्ररक्षण आहे, कव्हर पॉइंट मधनं डीप बंद क्षेत्ररक्षकाला चेंडूला फीड करतो रजनीकांत। थोडंसं फंबलिंग झालंय, 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत। तर संख्या 10 फलकात आपण पाहू शकता या बेला 37 धावा आपण पाहू शकता। 14 धावांची गरज आहे अजूनही 7 चेंडूंमध्ये। समीकरण बघितले प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावेची गरज असणार आहे।
कौतुक करेल जगन म्हात्रेचं. काय गोलंदाजी केली आतापर्यंत, विकेट देखील मिळवलंय. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिलेत आणि वापसी करून दिली. आव्हान आपलं अजूनही टिकून ठेवलंय या स्पर्धेमध्ये. पुन्हा जगन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. सेकंडला गणेश पाटील एक आक्रमक फलंदाज. हा चेंडू लॉफ केला, यावेळेला क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाही. किशोरने मगाशी चूक केली होती, ती चूक मात्र आता भरून काढतोय. बिग विकेट, गणेश बॅक टू पवेलियन. कौतुक करेल मी आपण तर जगनचा यावेळेला. 4 धावा देऊन 2 महत्वपूर्ण सफलता मिळवल्यात. जर जगनची गोलंदाजी आवडली, टाळ्या जरूर झाल्या पाहिजे जगनसाठी. काय गोलंदाजी केली. सूचना करतात बघा, आपल्याला वेळ कमी आपल्याकडे. चला लवकर. तर गोलंदाजी मार्कवर येत आहे. अंतिम षटक घेऊन दिसतात आपण तर किशोर येतोय, ज्याने खूप चांगला झेल पकडलाय. किशोर येतोय. किशोर पाटील येतो गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. विश्वास दर्शवलाय, विश्वासा लायक इथे गोलंदाजी करतोय का किशोर पाटील, की इथून सामना मात्र आपण आपल्या बाजूने झुकवतोय. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला बालारामला आपण पाहू शकता. न शकला मोतीराम. 7 चेंडू 14 धावांची गरज आहे. स्ट्रायकरला बालाराम एक अतिशय चांगला फिनिशर आहे. वाडेकर संघाचे संघनायक जर आपण आला असेल किंवा प्रतिनिधी आला असेल तर आपण आयोजकांचा संपर्क साधा. भरपूर वेळ जे होतोय, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जायला लागेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता किशोर. 6 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू. किशोर तू बाळाराम. हा चेंडू यावेळेला लिडिंग एज फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळते किशोरला. चेंडू मध्ये चला एकत्र येऊ नका. रणजित जरा थोडं सहकार्य करा आम्हाला. बघा विजय आणि आपली संधी बघितल्या सीमेरेषा होते. राम देखील सीमेरेषा आहेत. त्यांना माहिती परत तेवढाच अंतर आपल्याला गाठावं लागणार आहे. राजू मडवी येतो नो स्ट्राईकला. एक अतिशय चांगला फिनिशर, पण अजून मात्र स्ट्राईक मिळणार आली नाही त्यांना. तर नो स्ट्राईकला असणार आहे. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता मोतीराम. खातं उघडायचंय. 5 चेंडू 14 धावा, 14 धावा 5 चेंडू समीकरण आलंय. गोलंदाजी मार्कवर किशोर पाटील येतोय. संघनायकाने चेंडू सुपूर्द केला आणि विश्वासाला एक गोलंदाजी केली आहे. विकेट मिळवलंय. 5 चेंडू 14 धावा. नागाव की कोळेगाव. किशोर गोलंदाजी मार्कवर. साकेला मोतीराम. हा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. वेग प्रचंड होता. पडल्यानंतर चेंडू किती वेगाने निघून जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. आता मात्र येणारे आपण म्हणतो 4 चेंडू 14 धावांची गरज आहे. गोलंदाजी खूप चांगली केली जाते कोळेगाव संघाची. मी जगनचं कौतुक करेल, काय गोलंदाजी केली त्या षटकामध्ये. वाडेकर संघाचे कॅप्टन आलेले पुढे ससाला यावेळेला खूप चांगला फटका बघायला मिळालाय. चेंडू तो लॉंग ऑफला. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. रणजित थोडेसे नाराज होत आहेत. रणजित सांगतात की चेंडू तुम्हाला लवकर फेकायचा आहे. चला नवापाडा संघाचे कॅप्टन घ्या. वाडेकर संघाचे कॅप्टन आलेले आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण तुमची नाणेफेक करू. सामना संपल्यानंतर तुमचा टॉस करू आम्ही.
येणारे आपण बघितले तर 3 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. 3 चौकार किंवा 2 षटकार मारावेत लागणार आहेत. खेळाडूंपेक्षा जास्त उत्सुक 12व्या खेळाडूला कोळेगावच्या, तो देखील क्षेत्ररक्षण लावतोय. खरं संघाचा हित म्हणजे आपल्या गावाचा हित आहे. संघ कोणता जिंकणार तर कोळेगाव संघ जिंकणार, गाव जिंकणार आहे. किशोर गोलंदाजी मार्कवर फुलटॉस ऑन साइडला चेंडू खेळून करतो. यावेळेला चेंडू जातो यावेळेला मिड विकेट रिजन मध्ये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या पाहिजे. तिसरी धाव होते का? 3 धावा झाल्या असत्या. तर येणारे आपण म्हणजे 2 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक मात्र मिळाली असेल राजूला, पण राजूला स्ट्राईक मिळत नाहीये. येणारे 2 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. किशोरचं देखील कौतुक करे, काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, फक्त 4 धावले. खरं 2 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. सामना खूप रफ अँड टफ बघायला मिळतोय. किशोरचं कौतुक करेल, काय गोलंदाजी केली किशोर. तू मोतीराम पुढे ससाला लॉफ केलं. यावेळेला विजय आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं यावेळेला. 1च धाव. आता मात्र 1 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. सामना होता कुठे आलाय कुठं. कौतुक करेल मी गोलंदाज जगनचं, त्यानंतर कौतुक करेल मी खरं खरं किशोरने काय गोलंदाजी केली. एकही अतिरिक्त चेंडू फेकला नाहीये. अरे गोलंदाजी बघा, ऑफस्टमच्या बाहेर फुल इन डिलोचा चेंडू फेकतोय. काय गोलंदाजी करतो किशोर. एक चूक केली होती त्याने क्षेत्ररक्षण करताना, पण ती चूक भरून काढली झेल पकडून. सायकेला फलंदाज राजूला आपण पाहू शकता. 1 चेंडू 9 धावांची गरज आहे. किशोर क्षेत्राची पाहणी करतोय. 1 चेंडू 9 धावा, 1 चेंडू 10 धावा आता झाल्यात भगवा चषकमध्ये. किशोर हा चेंडू ऑन साइडला पुल केलाय. चेंडू जातो यावेळेला आपण तर चौकार. आणि अशा तऱ्हेने 4 धावेने सामना विजय होतोय. तर जगन आणि किशोरसाठी पारितोषिक आलेले अजित पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं. तर टॉस करूया आपण पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. सन्माननीय नगरसेवक अमर ब्रह्मा शेठ पाटील यांच्या शुभास्ते टॉस केला जातोय. एका बाजूला कृष्णादादा बेस्ट ऑफ लक, तर एका बाजूला वाडेगाव उमेश भंडारी. या टॉस केला जातोय. संघ काय डिसिजन असणार आहे चालेल. डिसिजन पेंडिंग आहे.